जैसा आपको मालूम है कि पहले 2 बैठक हुई थी और तीसरी बैठक में पिछली बैठक में भी वंचित आघाड़ी को जो था हमने बुलाया था। और इस बार के जो मीटिंग है उसमें आदरणीय प्रकाश अंबेडकर जी, बाला साहब जी भी यहाँ पे मौजूद थे और काफ़ी सकारात्मक जो है वो उनके साथ भी चर्चा हुई है और अभी भी चर्चा ऊपर शुरू है। तो मुझे ऐसा लगता है कि महाविकास आघाड़ी में जैसे हमने उनको इनवाइट किया था वो शामिल हो गए और उसी तरह से उन्होंने आज जो मार्गदर्शन किया हमको बता दिया कि उनकी क्या क्या चीज़ें के उनके ऊपर है और अभी भी चर्चा है चालू है। तो मुझे लगता है कि आने वाले दिनों में हम बिल्कुल सब लोग साथ में मिलकर लड़ेंगे और देश का संविधान के लिए, देश की स्वतंत्रता और लोकशाही के लिए ये लड़ाई लड़ने का काम जो है वो आने वाले क्या कोई चर्चा अब तक हुई है? नहीं, वो भी ऊपर चर्चा शुरू है, लेकिन मुझे ऐसा लगता है कि हम सबका सब बातों में सबसे इम्पोर्टेंट बात है, जैसा मैंने कहा कि इस देश का जो स्वतंत्रता है, इस देश का जो संविधान है और देश की लोकशाही है, उसको बनाने के लिए हम लोग सब साथ में मिलकर आए हैं और हमारी कोशिश यही है कि दड़बशाही, तानाशाही, हिटलरशाही को अगर रोकना है तो हम सबको साथ में चलना है। तो सभी लोग समझदारी से और सूझबूझ से काम कर रहे हैं और मैं बहुत धन्यवाद दूंगी कि आप देखे होंगे कि पिछले हफ्ते में जो मीटिंग हुई थी उसमें सभी, चाहे वो CPM हो, CPI हो, समाजवादी पार्टी हो, अलग अलग पार्टियाँ, शेकापा हो, ऐसी बहुत सारी पार्टियों को बुला के हम चर्चा कर रहे हैं। सभी पार्टी को हम यही कह रहे हैं कि इस बार की लढाई जो है वो देश के लिए। मराठीत सांगा की आज बैठक झाली आणि प्रकाश आंबेडकर हे पहिल्यांदाच या बैठकीसाठी उपस्थित राहिले। तुम्ही संपूर्ण कालावधी या बैठकीच्या दरम्यान होतात, काय बोलणं झालेलं आहे प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर आणि इतर सहकारी पक्षांबरोबर? आपल्याला सुद्धा सर्वांना माहिती आहे की येणारी ही लोकसभेचं जे इलेक्शन आहे ते खरं तर देशासाठी खूप महत्त्वपूर्ण असं इलेक्शन आहे। या देशाच्या मध्ये असलेल्या लोकशाहीसाठी, संविधानासाठी आणि एकात्मतेसाठी हे इलेक्शन खूप महत्त्वाचं असं इलेक्शन आहे आणि म्हणूनच आम्ही सर्वांशी चर्चा करतोय। जे जे पक्ष ह्या देशामध्ये लोकशाही नांदावी आणि संविधान जे आहे देशाचं वाचावं यासाठी प्रयत्न करतात ते सर्वांशी चर्चा करतोय। मागील काळातसुद्धा आम्ही त्यावेळेला वंचित आघाडीला बोलवलं होतं, मागच्या मीटिंगला त्यांचे काही सदस्य आले होते, त्यांच्याशी चर्चा झाली होती। त्याच वेळेला जसं मी मगाशी सांगितलं की CPI, CPM आणि शेकापा असेल, समाजवादी पार्टी असेल, आप पार्टी असेल, विविध पार्टीशी आम्ही त्यावेळी सुद्धा चर्चा केली होती। आजच्या मीटिंगमध्ये आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब, बाळासाहेब या मीटिंगला आले आणि त्यांनी जे आहे त्यांनी पण सांगितलं की बिलकुल या लढाईमध्ये आपण सगळ्यांनी एकत्रपणे लढलं पाहिजे आणि आमची सगळ्यांची भूमिका एक आहे। आमचं म्हणणं यावेळेला देश हा सर्वोपरी आहे आणि देशासाठी सगळ्यांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे, या देशाच्या संविधानासाठी सगळ्यांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून आज बैठक सुरू आहे आणि मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये आम्ही एकत्रपणे लढू आणि येणाऱ्या काळामध्ये आमचं सरकार। पण दुसरीकडे तुम्ही असं म्हणत असला, तुम्ही गोष्ट करतात, परंतु प्रकाश आंबेडकर म्हणतात की मी अजून देखील महाविकास आघाडी सोबत नाहीये, मी फक्त राष्ट्रवादी आणि शिवसेना, ठाकरे गट यांच्या काँग्रेसबद्दल कुठेतरी अजूनही त्यांच्या मनात संभ्रम आहे? नाही, मला असं वाटत नाही, कारण त्यांचे लोक आता सुद्धा मीटिंगमध्ये उपस्थित आहेत, अजून सुद्धा मीटिंग सुरू आहे। आता मला वाटतं काही वेळाने सगळेजण एकत्र येतील आणि त्या ठिकाणी जे आहे तुम्हाला सगळ्यांना जे आहे ते बाईट देतील। पण अशी कुठलीही भूमिका त्यांनी वर मांडली नाही। त्यांचा आमच्या सगळ्यांचे एकत्रपणे एक विचार झाला की यावेळेला लढाई ही देशासाठी आहे आणि जसं मी सांगितलं की संविधान वाचवण्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे लोकशाही टिकवण्यासाठी। प्रकाश आंबेडकर ने कहा है कि उनकी जानकारी में ये है कि इंडिया गठबंधन अब लगभग खत्म हो चुका है, जो अंतिम पार्टनर अखिलेश यादव थे वो भी उनसे अलग हो चुके हैं। उनकी ऐसी जानकारी मुझे मालूम नहीं कि उन्होंने यहाँ पे क्या, क्योंकि मैं ऊपर मीटिंग में थी, लेकिन जो मेरी जानकारी है हम सब साथ हैं। हम चाहते हैं कि महाराष्ट्र की एक अलग परंपरा रही है। महाराष्ट्र जो छत्रपति शाहू महाराज, फुले अंबेडकर महाराष्ट्र को कहा जाता है और आपको मालूम है छत्रपति शिवाजी महाराज का महाराष्ट्र है। महाराष्ट्र जो है वो पुरोगामी महाराष्ट्र, प्रगत महाराष्ट्र की प्रतिमा है और हम ये चाहते हैं कि महाराष्ट्र जो है हम लोग सब लोग जो है साथ में मिलकर लड़े और मुझे लगता है सभी की कोशिश। जिशान सिद्दीकी काँग्रेस सोडून जाणार, बाबा सिद्दीकी काँग्रेस सोडून जाणार अशा चर्चा होत्या, तुमचं काही बोलणं झालं का जिशान सिद्दीकी बरोबर, बाबा सिद्दीकींबरोबर? काय बोलणं? माझं जिशान सिद्दीकीजींबरोबर काल सुद्धा बोलणं झालं होतं, आज सकाळी सुद्धा बोलणं झालेलं आहे, आता थोड्या वेळापूर्वी सुद्धा बोलणं झालेलं आहे आणि त्यांनी स्वतः मला एक व्हिडिओ शेअर करून सांगितलं की ताई मी कुठेही जात नाही आहे, मी काँग्रेस पक्षाबरोबर आहे आणि अशा तऱ्हेच्या ज्या वाबड्या उठतात त्या पूर्णपणे ज्या आहेत त्या चुकीच्या आहेत असं त्यांनी मला सांगितलेलं आहे। त्यांच्याशी माझं सातत्याने बोलणं, बाबा सिद्दीकींबरोबर त्यांच्याशी सुद्धा माझं काल बोलणं झालेलं आहे आणि त्यांनी सुद्धा मला तेच अजित सांगितलं। पवारांची भेट घेतली आहे। खरं तर अल्पसंख्याक चेहरा जो आहे तो राज्यसभेवरती पाठवण्याकरता अजित पवार गट सक्रिय आहे, त्याकरताच बाबा सिद्दीकींची भेट झाली असावी अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे। असं आहे की मी काल सुद्धा बाबा सिद्दीकीजींशी बोलले, आमचे सगळे सिनियर मंडळी सुद्धा बाबा सिद्दीकीजींच्या संपर्कात आणि श्रेष्ठी सुद्धा संपर्कात आहेत आणि त्यांचा काँग्रेस पक्षाशी खूप जवळचा संबंध आहे। त्यामुळे मला असं वाटतं की
त्यांच्याशी माझं काल बोलणं झालं. जसं मी सांगितलं की जिशानशी माझं आज आत्ता थोड्या वेळापूर्वीसुद्धा माझं बोलणं झालेलं आहे आणि त्यामुळे अशा तऱ्हेच्या चुकीच्या वाभडे काहीतरी चुकीच्या वार्ता जे काही पसरवण्याचं काम चालू आहे ते थांबलं पाहिजे असं मला सांगितलं. मैं बाबा सिद्दीकी जी से कल मैंने बात की है और जिशान सिद्दीकी जी से कल और आज भी बात की है और जिशान सिद्दीकी जी ने मुझे अपने खुद के फ़ोन से व्हाट्सएप में भेजा है कि वो कहीं भी नहीं जा रहे हैं, वो कांग्रेस पार्टी के साथ रहेंगे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.